हाय गाईज, आज आपण पाहणार आहोत 15 ऑगस्ट विषयी माहिती। 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन। प्रस्तावना। 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहे। हा दिवस आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि बलिदानांचा प्रतीक आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने परकीय सत्तेच्या दीर्घकालीन गुलामीतून मुक्ती मिळवली। जवळपास 200 वर्षांचा संघर्ष, त्याग, बलिदान आणि देशभक्तीमुळे हा ऐतिहासिक क्षण साकारला। स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय बंधनातून सुटका नाही, तर सामाजिक, आर्थिक व वैचारिक बंधनांतून मुक्त होणे होय। गुलामगिरीचा काळ। 1757 मधील प्लासीच्या युद्धानंतर भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले। हळूहळू त्यांनी संपूर्ण देश आपल्या ताब्यात घेतला। भारताची संपत्ती, संसाधने, उद्योग, शेती यांचे मोठे नुकसान झाले। कर आकारणी, अन्यायकारक कायदे, भारतीयांच्या हक्कांवर गदा आणि इंग्रजांच्या हिताचे प्रशासन यामुळे देशातील जनतेचे जीवन कठीण झाले। स्थानिक उद्योग धंदे उद्ध्वस्त झाले, शेतकरी कर्जबाजारी झाले आणि अनेक दुष्काळांनी लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले। स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात। भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला कायम होती। 1857 चा पहिला स्वातंत्र्य संग्राम हा त्याचा मोठा टप्पा होता। मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांसारख्या वीरांनी शौर्याने लढा दिला। हा उठाव दडपला गेला, परंतु त्याने स्वातंत्र्याची बीजे रुजवली। 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि स्वातंत्र्याच्या मागण्यांना संघटित स्वरूप आले। सुरुवातीला सभांतून आणि निवेदनांतून स्वराज्याची मागणी केली जात होती। क्रांतिकारी व विचारवंतांचे योगदान। स्वातंत्र्य लढ्याला 2 प्रवाह मिळाले, एक सुधारणा व संवादाचा मार्ग आणि दुसरा क्रांतिकारी लढ्याचा मार्ग। लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली। महात्मा गांधींनी सत्याग्रह, असहकार, खादी आंदोलन, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन अशा अहिंसक मार्गाने इंग्रजांना झुकवले। सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे सांगत आझाद हिंद फौज स्थापन केली। भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांनी तरुणाईत देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा दिली। सरदार पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून राष्ट्रीय एकात्मता साधली। मौलाना अबुल कलाम आझाद, गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपत राय, बाळ गंगाधर खेर, अण्णाभाऊ साठे यांसारख्या अनेकांनी वेगवेगळ्या मार्गांनी लढ्यात योगदान दिले। स्वातंत्र्य प्राप्तीचा क्षण। 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी संसदेतील ट्राइस्ट विथ डेस्टिनी हे भाषण देत स्वातंत्र्याची घोषणा केली। लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला आणि संपूर्ण देशात जल्लोष झाला। लोकांनी मिठ्या मारून, गाणी गाऊन आणि ढोल ताशांच्या गजरात हा क्षण साजरा केला। परंतु हा आनंद विभाजनाच्या वेदनेनेही भरलेला होता। भारत आणि पाकिस्तान असे 2 स्वतंत्र देश निर्माण झाले आणि लाखो लोकांना आपली घरे सोडून स्थलांतर करावे लागले। 15 ऑगस्टचा आजचा उत्सव। आज 15 ऑगस्ट संपूर्ण देशात अभिमानाने साजरा होतो। लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात। शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गाव पातळीवरील संस्थांमध्ये ध्वजारोहण केले जाते। प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गाणी, नाट्य, कविता सादर होतात। दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडियावर देशभक्तीचे संदेश पसरतात। हा दिवस फक्त उत्सव नाही, तर देशभक्तीची आठवण करून देणारा दिवस आहे। स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी। स्वातंत्र्य टिकवणे हे त्याला मिळवणे इतकेच अवघड आहे। आज आपण भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण, जातीयवाद, अशिक्षा यांसारख्या समस्यांना तोंड देत आहोत। नागरिक म्हणून आपल्याला काही कर्तव्य आहेत। प्रामाणिकपणा आणि कायद्याचे पालन, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक ऐक्य, मतदानाचा हक्क योग्य प्रकारे वापरणे, देशाच्या प्रगतीसाठी कौशल्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास। स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळणे होय। समारोप। 15 ऑगस्ट हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे। आपण आज हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत ते लाखो बलिदानांमुळे मिळाले आहे। या दिवशी आपण केवळ ध्वज फडकावून थांबू नये, तर देशाला प्रगत, स्वच्छ, सुरक्षित आणि एकसंध बनवण्याचा संकल्प घ्यावा। स्वातंत्र्य आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे। ती जपणे, वाढवणे आणि पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। जय हिंद, वंदे मातरम।